नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. धाराशिव तालुक्यातील गोवर्धनवाडी येथील ओमराजे निंबाळकर यांच्या घरासमोर आंदोलनाचे आयोजन. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ओमराजेंनी भूमिका स्पष्ट करावी अशी आंदोलनकर्त्यांची मागणी. जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ शिवसेना उभाटा गटाचे कल्याण येथे आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवकांची उपस्थिती. अभिजित दिपके यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ते आज रात्री जंतर मंतरवर परत येतील अशी माहिती समोर. दिल्लीत अमानुष अत्याचार झालाय, त्यामुळे चीड आहे. आपण विद्यार्थ्यांसोबत आहोत. जंतर मंतरवर जाऊन राहुल गांधींनी आंदोलन करावं. प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. स्वतःला विश्वगुरू म्हणवता विद्यार्थ्यांशी साधा संवाद तरी साधा. हे कसले विश्वगुरू? रत्ना पाठक यांचं वक्तव्य. CJPचे आंदोलन विशिष्ट मागण्यांसाठी होतं. सरकारने चर्चेची भूमिका घेतलीये, मात्र दुसऱ्या बाजूला राजकीय पोळ्या भाजण्याचं काम सुरू झालंय. राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. पंतप्रधानांच्या निवासस्थानावरील आंदोलनाच्या निषेधार्थ अमरावतीत भाजप युवा मोर्चाचे काँग्रेस भवनासमोर निदर्शने. काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी. मुंबई येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना पोलीस धमकावण्याचा व्हिडिओ होत आहे व्हायरल. अशा पोलिसांचा ताबडतोब बंदोबस्त केला पाहिजे अशी प्रतिक्रिया जयंतराव पाटील यांनी दिली आहे. दिल्ली जंतर मंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे KDMCच्या महासभेत पडसाद. लाठीचार्जच्या निषेधार्थ उभाटा मनसेच्या नगरसेवकांकडून सभा तहकुबीची मागणी करत निषेध व्यक्त. मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. त्यांना संविधानाने अधिकार दिलाय. मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य. आमदार सदाभाऊ खोत यांच्या पोस्टरला जोडे मारून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा निषेध. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आतंकवादी उपमा दिल्यानं निषेध व्यक्त. इंडिया आघाडीचे खासदार आणि नेते शांततापूर्ण मार्गाने जाणार गांधी स्मृतीकडे. नीट पेपर फुटीमुळे जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी गांधी स्मृतीकडे जाणार. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. गंगापूर धरणातून 25 ते 30 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मालेगावच्या गिरणा नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे टेहरा येथील गिरणा पूल वाहतुकीसाठी बंद. चणकापूर धरणातून 27 हजार क्युसेक पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग. प्रशासन अलर्ट मोडवर. पुण्यातील गुलटेकडीच्या आत्महत्या प्रकरणी रवींद्र धंगेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर. पत्नी प्रतिभा धंगेकर यांना देखील अटकपूर्व जामीन मंजूर. डहाणू तालुक्यातील सायवन वाघाडी मार्गावर पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं SD महामंडळाची बस पुराच्या पाण्यात अडकली. बसमधील सर्वांची सुखरूप सुटका. चाकण औद्योगिक क्षेत्रात 3 वाहनांचा भीषण अपघात. भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू टेम्पोने दुसऱ्या लेनमध्ये घुसून कारसह रिक्षाला मारली जोरदार धडक. 2 जण गंभीर जखमी. नीट पेपर फुटी विरुद्ध मुंबईच्या दादरमधील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना अटक. तुमच्या खिशात 50-50 ग्रॅम पावडर टाकून तुम्हाला अडकवू. पोलिसांची विद्यार्थ्यांना धमकी. गेल्या 3 दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी. दमदार पावसामुळे पिकांना नवसंजीवनी. सोयाबीन आणि तूर पिकाला पावसाचा फायदा. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद उल्हासनगरमध्येही उमटले. पेपर फुटी आणि शिक्षणातील गोंधळाच्या निषेधार्थ उल्हासनगरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.